हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, नवीन वस्तू आपल्याकडे आली नाही हातात तोपर्यंत नुसतं मला तर एवढी एक्साइटमेंट असते की लगेच लावायची नाही, बाकीच्या हातातली सगळी कामं साईडला करायची आणि तेच करत बसायचं. तर मी इथं शॉपिंग व्हिडिओ बनवला होता, त्याच्यानंतर लगेचच म्हटलं नाही मला हे ट्रायच करायचं आहे की कसं दिसतंय, आणि म्हणून मग मी ट्राय करायला घेतलं की म्हटलं बघूयात आपण हे कसं दिसतोय कवर. तर मी हा इथं लावायचं का ठरवलं माहिती आहे, पहिलावाला ना तो मरूम आहे आणि सोफ्याचा कलर मरूम आहे. ते खिडकीचा कवर मरूम, ते कवर ते सगळं मरू मिक्स झालं होतं, ते काही फ्रेशच वाटत नव्हतं. तर म्हटलं आपण आधी इथं लावून बघूया हा कवर कसा दिसतोय. आणि थोडासा ना ट्रान्सपरंट आहे हा, म्हणजे मला जसं जाडजूड पाहिजे होता ना तर तसा नाही आहे. म्हणजे मी ज्यावेळेस लावला खिडकीला तर आरपार थोडंफार दिसत होतं असं मला वाटत होतं. तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसतंच आहे आणि तसंच रिअलमध्ये दिसतंय. पण ज्यावेळेस ओरिजिनली म्हणजे कलर इतकं जास्त छान वाटत होता ना दिसायला, खूपच जास्त मस्त वाटत होता कवर. असं बघायला व्हिडिओपेक्षा जास्त ना रिअलमध्ये बघायला मस्त वाटतं. तर म्हटलं जाऊ दे, 200 रुपयाचंच तर आहे, कुठं त्याला रिटर्न द्यायचं, म्हणून मी ठेवून घेतला. आणि याच्या नादामध्ये रुद्राचं एवढं महागाईचं एरोप्लेन माझ्याकडून तुटलं. आता मला इथं टेन्शन आलं होतं की माझ्यावर काय म्हणजे इतका ओरडणार आहे ना तो, माझं का तोडलं म्हणून. त्याला जर माहीत झालं, अजून त्याला माहीतच नाही, आज 2 दिवस झाले असतील म्हणजे हा पडदा लावून, तर त्याला अजून माहीतच नाही आहे की बाबा माझं एरोप्लेन तोडले मम्मानी. तर हा कवर नाही तर छान वाटत होता, म्हटलं ठीक आहे राहू दे. त्याच्यानंतर म्हटलं लगेचच आपण सोप्याचे सुद्धा ट्राय करूया आणि उशीचे पण ट्राय करूया. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी उशीचा ठेवणार आहे आणि सोप्याचा रिटर्न करणार आहे. पण ज्यावेळेस मी हे लावले ना तर त्यावेळेस मी ठरवलं की सोप्याचे ठेवून घेऊया आणि उशीचा रिटर्न करूया. तर हे असं मी ठरवलं. काय माहीत मूड चेंज झाला, म्हटलं ठीक आहे. तर हा कवर ना सोप्याचा 900 रुपयाचा आहे, पण क्वालिटी छान आहे, मला आवडला. आणि कधीतरी म्हटलं चला आपण एवढी थोडीशी महागडं ट्राय करूयात कसं वाटतंय. तर मलाही ना छान वाटलं ज्यावेळेस मी सोप्यावरती टाकला ना कवर, त्यावेळेस मस्त वाटत होता. तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली असेल बघा, ज्यावेळेस मी असेवाले म्हणजे ड्रेस घालते ना घेरदार, म्हणजे अशा ड्रेसमध्ये गाऊनसारखंच वाटतं, पण गाऊनपेक्षा एकदम मस्त असं वाटतं आणि दिसायलाही छान दिसतो असा ड्रेस. आणि तुम्हीच बघा मस्त वाटतोय ना, तर असे ड्रेस नक्की तुम्ही शिवून घेऊ शकता, जुन्या साड्यांचे म्हणा किंवा फॅब्रिकचे. खूप मस्त वाटतात आणि कम्फर्टेबलही राहतात. जास्त गरम पण होत नाही, कारण लॉंग असल्यामुळं एकदम छान वाटतं. आणि थोडासा घेरदार आहे, याच्यापेक्षा थोडा कमी घेर पाहिजे, पण मस्त आहे हा ड्रेस मला वाटतो. तर आता असेच मी अजून 2-3 बघू शिवून घेईल. गरमीमध्ये ठीक आहे, थंडीमध्ये थोडंसं थंडी वाजते बरं का अशा ड्रेसमध्ये. बोल काय झालं. पण तुला आज कस काय वाटलं की टेरेसवर जाऊया एवढ्या सकाळी? कशी इच्छा झाली? रोज तर जात नाही. पण तुला काय माहित की मोराचा पीस आहे टेरेसवर? स्वप्न पडलेलं काय, उठलाय झोपेतून डायरेक्ट गेलाय आणि एवढे सगळे पीस गोळा करून घेऊन आला. आज टेरेसवरती सापडले पहिल्यांदा इतके सगळे पीस. अजून असतील. हा का? अरे बापरे. हाय कर बर. बोल बर, ब्लॉगिंग कर बरं, येते का बघू. हा हॅलो दोस्तों. हेलो दोस्तों, ये है फिश, इसको हम संभाल सकते हैं. त्याला इतकं त्या मोराच्या पीसचं कौतुक झालं ना की पप्पा उठ, पप्पा झोपले होते, चल पप्पा उठ तुला दाखवतो वगैरे हे ते है ना. आणि आलाय घेऊन इकडं, डायरेक्ट देवाजवळ गेला. आंघोळ केली का? त्याला ठेवायची होती देवाच्या तिथे, मला माहित पण नाही. मी तर पाणी गरम करायला गेले तोपर्यंत ह्याने देवाची ते पर आणून ठेवले, तिकडेच ठेवायचे ना, नंतर ठेवले असते. हो का? तर थंडीचं वातावरण असल्यामुळं झोप वगैरे एकदम मस्त झाली. तर माझा चेहरा पण किती फ्रेश होतोय. आमच्या समोरच्या आजी राहतात ना, त्यांना म्हटलं कशी आहे आजी पाऊस थंडी आता सकाळी. तर मला म्हणतात आमचं म्हातारं हाड बाई, आम्हाला धड थंडी पण सोसना झाली आहे आणि गरमी पण सोसना झाली. तर त्यात अशा ना शाल वगैरे पांघरून बसल्यावर तेवढी थंडी वाजते.
तर होतं असं. चला तर रुद्राच्या बघा इथं मस्तपैकी अभ्यास चालू. कुठे रे खाली? अरे एवढ्या अंधारात का अभ्यास करतोय तू? उजेडात तर बस. तर त्याचा अभ्यास चालू आहे. अगदी अंधारात बसून करतोय. काय माहिती त्याला कसं दिसतं. मी तर बसला मी लाईट लावते स्वतःहून, कारण तो लावतच नाही. त्याला अंधारात पण कसं काय दिसतं काय माहिती. अंधारात बसतो तो, कुठेही बसतो, त्याला काही वाटत नाही की इथं उजेड नाही येतं इकडे बसूया वगैरे असं काही नाही. तर चला आता मला आज ना बेसनाचे लाडू बनवायचे आहेत, कारण की 5 तारखेपासून रुद्राचे स्कूल चालू होते. तर मग त्याला खायला भेटावं म्हणून मग आला नाचत तिथं लगेच. किती खुश तू काय बनवायचं म्हटलं की. आणि आता तर वातावरण बदलतंय, आजाबिजारी नको पडायला, कारण थोडीफार सर्दी पण आहे. माझ्या दोघाला पण थोडी थोडी आहे. आम्ही आईस्क्रीम पण खाल्लं होतं, त्याच्यामुळे चोरून चोरून पप्पाच्या इथून आहे ना. चला तर सारखी वाट बघतोय. सकाळी झोपेतून उठलाय आणि म्हणतोय मम्मा पिहू का नाही आली ग. पिहू आली असेल, चल ना बघूया. म्हणजे आज 31 तारखेला ते येणार होती. आणि सकाळी उठल्यात काहीच टाइमला कडी काढली, बाहेर गेला. बघितलं तर ते बोलले मुद्दामून याला बोलले की पिहू येणार नाही असं बोलले. तर ह्याला खूप म्हणजे असं वाटतंय की कधी एकदाच ती तिच्यासोबत खेळायला भेटते. सगळ्यात पहिलं उठल्या तो गेला आणि बाहेर दरवाजा उघड म्हटला मला बघू ती आली का नाही. म्हणजे एवढं भांडं पण करतात, पण त्याला करमत नाही तिच्याशिवाय, आहे का नाही. करमत नाही बिलकुल सुद्धा. किती वेळा त्यानं नाव घेतलं असेल तिचं एवढ्या दिवसात, म्हणजे लय वेळा. आम्ही गावाला गेलो असतो तरी त्याला इतकं आठवलं नसतं, पण आम्ही इथं असल्यामुळं मग त्याला जास्त आठवण येते तिची, असं होतंय है ना. चला आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तर 2 साड्या आल्यात. एक मी दाखवलीच होती ब्लॉगमध्ये. ही वाली आहे ना, ही फ्लिपकार्टच्या इकडे ठेवा साईडला. आणि ती वाली आहे ना तर ती मिशोची आहे. आणि दोन्ही साड्यांचा रेट मी सांगते. ती मिशोची साडी आहे ना 1336ला बसली. आणि इकडची जी फ्लिपकार्टची मी सांगितलंच होतं 1700 काहीतरी 52ला, म्हणजे 1800. आणि ही 1400 आपण पकडूया. ठीक आहे, जवळजवळ 400 रुपयाचा फरक आहे. चला खुलून दाखवा दोन्ही साडीमध्ये काय फरक आहे ते. हा ओपन केल्यात, पण आम्ही लक्षात ठेवलं होतं, साईडला ठेवल्या होत्या की ही कोणती ती कोणती. तर ही वाले ना मिशोचे आहे. हा हिचा पदर आहे, हे बघा. हा चला आता साडी सेलिंगचा बिझनेस करायचा आहे तर आतमध्ये शिरलं पाहिजे. ओपन करा ना आता, पूर्ण ओपन करा. काय रे? नाही मी कामात आहे इकडे. नाही खाली गेला आणि ओरडतोय खाली. उलटी झाली. सरळ साईडनं ओपन करा ना. हा ही बाजू आपल्याला पुढच्या साईडला दाखवायची आहे. नाही तर रुद्र बोलावतोय. तर हे बघा असा पदर आहे. आणि आता सरकवत घ्या पुढच्या साईडला. आणि सिल्क इतकं जास्त या साडीचं सॉफ्ट आहे ना, मटेरियल इतकं सॉफ्ट आहे ना, म्हणजे मला इतकी आवडली साडी. एकदम चापून चुपूनच बसणार. आता ब्लाउज पीस दाखवा. पूर्ण ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी आहे छोटी छोटी, जी छान दिसते. हा नेस्ता पदर आहे या साडीचा. आणि हा आहे ब्लाउज पीस इकडचा. आता इकडचा ब्लाउज पीस घ्या. हा हे बघा हा ब्लाउज पीस आहे. आणि एकदम 1 नंबर क्वालिटी आहे जी मिशोची आहे. चला आता फ्लिपकार्टची बघूया. आता ही साईडला ठेवा. आता फ्लिपकार्टची दाखवूया. म्हणजे आपण असं म्हणतो की फ्लिपकार्टला खूप चांगलं. तर फ्लिपकार्टची रेंज आणि मिशोची रेंज. आता हा बघा ही फ्लिपकार्टची साडे आणि पदर बघा. किंचित म्हणजे सेम, म्हणजे अगदी सूक्ष्म असं मायक्रोस्कोपमधून जरी बघितलं ना तर याच्यामध्ये बदल सापडणार नाही. इतकी ॲज इट इज सेम साडी आहे ती. सेम. हां पूर्ण ओपन करा. ज्यावेळेस मी ह्यांना दाखवलं म्हटलं हे पण म्हणतात की मी फ्लिपकार्टचं चांगलं असतं मिशोचं नसतं. बघा म्हटलं दोन्हीतला फरक. आणि हा आहे याचा नेस्ता पदर. सेम जेवढाच तेवढाच नेस्ता पदर आहे. आणि हा लास्ट आहे ब्लाउज पीस. तर किंचितमध्ये अगदी कुठे सुद्धा ह्या साडीमध्ये फरक नाही आहे, कुठेच नाही.
1350 आणि 1850 ते कुठंच मिळणार. 1750 हां 400 रुपयाचा. आणि सॉफ्ट सेम मटेरियल आहे, सॉफ्टच. हे बघा ही बॉर्डर सुद्धा ना पैठणची बॉर्डर कडक असते, पण ह्याची बॉर्डर बघा किती सॉफ्ट आहे. एक नंबर साड्या अशी लग्नात वगैरे पण वेअर करायची म्हटलं तर आहे ना. पण मला शिवायचे ते घागरे, तर काही फरक नाही आहे. तर हेच दाखवायचं होतं की काही मिशो आणि फ्लिपकार्ट याच्यामध्ये काही फरक नसतो, सेमच वस्तू असते, सेम टू सेमच. आणि घरे काढा. आणि आमच्या साहेबाचा मोबाईल बघा, मोबाईल दाखवा. तुटका फुटका मोबाईल, कुठं राहिलाय का तरी त्याच्यामध्ये जागा. किती हजारचा आहे? 5000चा. 6000चा, 6500चा आहे. तर मी तुम्हाला आता ना माझा हा S24 देणार आहे, कारण ह्यांनीच घ्यायला लावला होता त्याच्यामुळे. तर घडी घालतायत. चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एक प्रश्न विचारला होता एका ताईने, विचारू का? जोरात बोला ना जरा. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू इतकी सगळी शॉपिंग करतेस वगैरे, तर तुझे मिस्टर तुला ओरडत नाही का? याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या पैशाने करतच नाही. मेन गोष्ट मी ज्यावेळेस त्यांना दाखवते ना की ह्या सोफ्याचा कवर आहे तर हा कसा वाटतोय, तर हे म्हणतायत म्हणजे हे म्हणतायत मी काहीच गोष्ट, एकही घरातली गोष्ट एक नाही तर ती ह्यांनी घेतलेलीच नाही. त्यामुळं ह्यांचं असं म्हणणं आहे तू कसली पण ही माझ्यासाठी ती चांगलीच आहे, कारण फ्रीमध्ये आली तर म्हणजे सोडायचं कशाला फ्रीमधली गोष्ट. तर हा आहे बघा, त्यांच्या तोंडानेच त्यांनी सांगितलं की माझ्या पैशातून काही एक पण रुपया नाहीये. आणि तुम्ही कधी दिलाय का लग्न झाल्यापासून मला? असं नाही, असं थोडी. म्हणजे तेव्हा पहिले देत होते, पण पहिले मी काय ना काय करून 10-20 रुपये घालणं पण कमवायचं चालूच होतं पहिल्यापासून, सुरुवातीपासूनच. पण पहिल्यांनी द्यायचे बरं का, माझं लग्न झालं तेव्हाच 5000 रुपये महिन्याला आहे ना, पर महिन्याला 5000 रुपये द्यायचे. आणि आता किती वर्ष झाली, जेव्हापासून मी युट्यूबचं माझं पेमेंट यायला लागले तेव्हापासून एक पण रुपया नाही, है का नाही. आणि म्हणजे आता ही बेडशीट मी यांना दाखवली की ही बेडशीट, तर म्हणतात कुठून आली केव्हा घेतली, तर ही घेऊन मला वाटतं आता 7-10 महिने झाला असेल. दमनमध्ये घेतली होती ही, आणि दुसरी एक ती मेला लागला तिथून काकीसोबत अजून एक आणली होती, ती पण यांना माहीत नाही. म्हणजे आमच्या घरातल्या जेवढ्या पण गोष्टी आहेत ना, जेवढ्या पण वस्तू, तर तेवढ्या मी घेते आणि ह्यांना ते माहीतही नसतं. ह्यांना काय घरात येते ना, फ्रीमध्ये भेटती ना, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ह्यांचा काही बोलायचा विषय येत नाही की हे असं तसं. आणि ह्यांना पण माहित आहे की मी जास्त महागडे घेणार नाही, आहे का नाही. यांना माहित आहे की जास्त महागडं आणि वेस्ट ऑफ मनीवालं तर मी काही घेत नाही, है ना. मलाच उलटं ओरडत राहतात थोडं महागडं घेत जा, एवढं पण चीप एकदम घेऊ नको असं ओरडतात ते. हां चला. तर सकाळच्या साडीचा बघा मस्त असा इथं ड्रेस शिवून झाला आहे. तर त्यांना इलॅस्टिकवाला पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी ते इलॅस्टिक लावलेलं आहे, हे बघा. आणि हा असा इतका जास्त शाईन करतो ना ड्रेस, म्हणजे लग्नात वगैरे घातला ना तर इतका म्हणजे लुक येणार आहे ना. तर हे बघू शकता किती सुंदर असा, आणि बिलकुल असं म्हणजे टाईट किंवा होत नाही, खूपच असं सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं. आणि हा असा टॉप आहे. टॉपला ही आपली जी दिवाळीत दिली होती ना, तर तीच स्लीव्ज डिझाईन दिली त्यांनी, तीच सांगितली होती की हीच करा म्हणून. त्यानंतर पाठीमागं हुक दिलेत, आणि सोबत इथं बघा फिटिंगसाठी नॉट पण मी पाठीमागं दिलेला आहे, जेणेकरून ना ऑनलाईन जातात तर मग थोडंसं लहान मुलींना ढिलच असावं इथं कमरेमध्ये, एकदम आपण जसे ब्लाऊज टाईट घालतो तर तसे नसावेत म्हणून. त्यानंतर लहानीचाही सेमच आहे, 1 वर्षाची आणि 7 वर्षाची आहे बघा, सेम टू सेम आहे दोघींचे पण. कपडा खूप जास्त सॉफ्ट आहे. तर हा लहानीचा स्कर्ट आहे बघा. हिच्या स्कर्टला मी साडीचा वरच्या साईडचा पार्ट यूज केला आणि तिच्या स्कर्टला खालचा, कारण ह्या साडीची बॉर्डर एवढी अशी लांब आहे, जवळजवळ 14 इंचाची बॉर्डर आहे. आणि हा स्कर्ट पूर्णच त्याच्यामध्ये जात होता, मग वरचा टॉप पण सेम आणि खालचं पण सेम, तर ते चांगलं नसतं दिसलं. त्यामुळं मग मी तर वरच्या साईडून कट करून घेतलं आहे, म्हणजे वरची जी छोटी बॉर्डर आहे ती दिली, आणि जी मोठीची आहे ना तर मोठीची मी ही वाली बॉर्डर दिली बघा. आता हा स्कर्ट जर इथं बसवायचं म्हटलं ना तर ह्याच्यामध्येच बसवत होता 1 वर्षाच्या मुलीचा, त्यामुळं मग हा नाही दिला मोराचा पार्ट, उगा लुक गेला असतं सगळा. तर असे दोन्ही मस्त ड्रेस रेडी झालेत, आणि आता मी चालले झोपायला, कारण 10 वाजून 10:15 झालेत. आणि आज आमचा लाडूचा प्लॅन कॅन्सल झाला. रुद्र सकाळपासून ओरडत होता की मम्मा चल बनव, पण माझ्याच्या नाही झालं, कारण हाही ड्रेस द्यायचा होता ना, अजून 1-2 होते तर तेही मला शिवायचे, म्हणजे शिवून पॅक केले ते पण, आणि हे पण 2 होते, हेही मला द्यायचेच आहेत.
तर उद्या सकाळी ना उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं मी लाडू बनवून घेणार आहे रुद्रसाठी. आज नाही झालं, आज शक्यच नाही झालं. आता किचन वगैरे आवरले, आता चली झोपायला. आणि इतकं डोळे दुखतात ना, लेट झाला म्हणजे, म्हणून मग मी जाणार आहे आता 10:30पर्यंत. मी रोज झोपतेच. इथून आता जाऊन बेडवरती थोडं 10-15 मिनटं मोबाईल बघून मग झोपून जाते. तर चला, कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.